सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुग्णालयाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जरांगेंना डॉक्टरांनी 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावरील उपोषण सोडल्यानंतर ते मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेले आहे। त्यांच्यावर सध्या आता उपचार सुरू आहे आणि त्यांना पुढील 15 दिवस विश्रांतीचा जो सल्ला आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यांच्या सर्व ज्या तपासण्या आहेत त्या रात्री करण्यात आलेल्या आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सध्या मी गॅलेक्सी हॉस्पिटल रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे। या ठिकाणी जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत त्यांना सुद्धा भेटण्यास मनाई करण्यात येत आहे, कारण त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहे। त्यामुळे त्यांच्या उपचारामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील आता त्यांच्या समर्थकांना आवाहन केलेलं आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। याचं कारण आहे की जरांगे पाटलांना भेटायला येण्यासाठी जे समर्थक या ठिकाणी येत आहेत त्यांना या ठिकाणी आता मनाई केली जात आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या रुग्णालयाचं गेट सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। पोलीस बंदोबस्त तैनात आहे। जरांगे पाटलांच्या एकूणच संपूर्ण जी प्रकृती आहे ती सुरक्षित राहावी यासाठी पोलिसांसह वैद्यकीय कर्मचारी सुद्धा आता तैनात आहे आणि डॉक्टरांचं सुद्धा पथक जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवरती बारीक लक्ष ठेवून आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।